नमस्कार मित्रांनो, MPSC विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे हा टॉपिक अभ्यासणार आहोत. आजच्या लेक्चरचा अजेंडा असा राहील महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे व ह्या कृषी विद्यापीठावर आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, असा हा आजचा टॉपिक राहील. चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968 साली याची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कृषी विद्यापीठाचं नाव, त्यानंतर ठिकाण आणि त्यानंतर इस्युशन असं 3 डिवायडेशनमध्ये लक्षात ठेवायचं आहे. कारण की आयोगानं आतापर्यंत अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं विद्यापीठाचं नाव, इस्युशन आणि ठिकाण ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्याच आहेत. नेक्स्ट पाहूया आपण. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ह्याची स्थापना झालेली आहे 1969 या वर्षी. कधी? 1969. नेक्स्ट पाहूया आपण. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी ह्याची स्थापना झालेली आहे 1972 या वर्षी. त्यानंतर पाहूया आपण मराठवाडा कृषी विद्यापीठ याचं नामकरण झालेले आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असं नामकरण झालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, ठिकाण परभणी, स्थापना वर्ष आहे 1972. आता पाहूयात आपण आयोगाने आतापर्यंत कोणते प्रश्न विचारलेत ते. खालील विधाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची ठिकाणे व स्थापना दर्शवितात, त्यांचा आढावा घ्या. पर्याय क्रमांक ए सांगतोय आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा नगर 1968 असा आहे. दुसरा पर्याय आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्हा अकोला 1969. तिसरा पर्याय आहे सी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी 1972. डी पर्याय आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ मुदखेड जिल्हा नांदेड 1982. आपल्याला या पर्यायापैकी वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे ओळखायचे. नंबर 1 ए आणि बी, 2 फक्त 3 बी आणि 4 फक्त डी. तर मित्रांनो, ह्या प्रश्नामध्ये फक्त डी हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी कोणती एक जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्याकरिता बरोबर आहे? असिस्टंट प्री 2011चा प्रश्न आहे हा. मराठवाडा कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ परभणी आणि नंबर 4चा आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ दापोली. आता ज्यांनी हे लेक्चर व्यवस्थित पाहिलेले आहे, लक्ष देऊन ऐकलेले आहे, त्यांना ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं आलेले आहेत. ज्यांनी लक्ष देऊन पाहिलेलं नाही त्यांना थोडं विचार करावा लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढाच संवाद साधायचा आहे. MPSC विजन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लेक्चर कसं वाटलं हे सांगण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.